महाराणा दोन्ही हात वरती करा, दोन्ही हात वरती करा, दोन्ही हात. अरे वाटलं पाहिजे या भूषणमध्ये सर्वात मोठी मानवंदना देण्यात येत आहे म्हणून चला टाळ्या वाजवा. एक रात्रीत महाराणा, एक रात्रीत महाराणा आखी पेशवाई झुक. हिमा नदी कुठली नदी होती? हिमा नदी. बोलत जा पोरींनो, बोलत जा माझ्या बहिणींनो, बोलत जा. कोणची नदी होती? हा चला एकदा जोरदार नारा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं. त्या मनोवाद्यांना बी माहित आहे की शिवाजी महाराजांना जिंदा ठेवण्यात फक्त आणि फक्त हा बौद्ध समाजच ठेवू शकतो. आमच्या लग्न कार्यात सुद्धा छत्रपती महापुरुषांचे नाव सुद्धा आमचं लग्न कार्य पार पडत नाही, एवढी ताकद बाबासाहेबांना आम्हाला दिली. परंतु आम्ही सुधरत नाही ना, किती दिवस आम्ही दुसऱ्याचे खिशे भरू. म्हणून आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे. किशोरदादा कांबळे बघा ना, तुमच्या एवढा मोठा कार्यक्रम ठेवणं काही साधी गोष्ट नाहीये दादा, एवढा मोठा कार्यक्रम ठेवणं साधी गोष्ट नाही. म्हणून आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे. आपण जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या किशोरदादांसाठी. म्हणा या रात्रीत महाराणा, या रात्रीत महाराणा आखी पेशवाई झुक. कोणाच्या बापाने नहीं आज भी गाता गाता मेला तरी हाँ, क्योंकि इस भारत का गृह मंत्री अमित शाह टकला सारा परिवार बाबा साहब के बारे में बोलता है. आम्बेडकर आम्बेडकर इतना नाम कर तुम भगवान का लेते तो तुम्हें स्वर्ग में प्राप्ति मिलती. बघा किती मोठं वक्त केलं त्याने संसदेमध्ये. आम्बेडकर आम्बेडकर इतना नाम कर तुम भगवान का लेते ना तो तुम्हें स्वर्ग में प्राप्ति मिलती. लेकिन इस संसद के स्टेज से ये सूरज आतिश बोल रहा है अमित शाह को, ए टकले तड़ीपार अमित शाह, किसको दिखा रहा तू स्वर्ग नर्क का ख्वाब. अरे हमने 14 अक्टूबर 1956 में दीक्षा भूमि के रूप में स्वर्ग देखा है, तू क्या हमें स्वर्ग दिखा रहा? साला चुनाव के वक्त में आता है बछड़े जैसा. 1 करोड़ वायरल हुआ था, 100 मिलियन मेरा ये शेयर. चुनाव के वक्त में आता है बछड़े जैसा और संसद में भोंकता कुत्ता, टकला साला कुत्ते के जैसा. और आम्बेडकर नाम से इतनी नफरत है अमित शाह तुझे, तो ये बाबा साहब के बेटे काट देंगे रप्पा रप्पा बकरे जैसा. और एक शेर मेरा ये भी बहुत वायरल हुआ था, क्योंकि नीलेश पन्ने इतिहास के पलट के देख ले, सबूत जो भी मिले याद हरदम रख ले, और जिस कुर्सी पे तू शान से बैठा है ना बेटा, वो मेरे बाबा साहब की देन है, बड़ी बात टक ले. कमी वेळात जास्त गीत झाले पाहिजे म्हणून. भीमेच्या तिरी लढले ते शूर, भीमेच्या तिरी लढले ते शूर, इतिहासाचा अमर झाले ते वीर. तलवार काढून शिर
करातीत महाराणा या करातीत महाराणा आखी पेशवाई झुका पुसद या ठिकाणी किशोरदादा कांबळे यांनी फार सुंदरस असं आयोजन केलेलं आहे. परंतु माझे बाबासाहेब आंबेडकर न चुकता 1 जानेवारीला त्या शूरवीरांना मान देण्यासाठी जात होते. म्हणून अभिवादन करतो भीमराव माझा अभिवादन करतो भीमराव माझा आणि झाला बघा तो विद्येचा राजा. अभिवादन करतो भीमराव माझा झाला बघा तो विद्येचा राजा. नंग्या तलवारी घेऊन जेव्हा महार आले होते नंग्या तलवारी घेऊन जेव्हा महार आले होते बाजीरावाच्याही अंगावरती त्या शीतनागाचे रौद्र रूप पाहून विजय बाजीरावासहित सारे पेशवे फरार झाले होते. शेवटी मुलगा प्रीतम लिहितो काय तेव्हा जातीवाद्यांनी छळले आम्हा जातीवाद्यांनी छळले आम्हा पण जाग नाही आली तरीही जुम्मा तेव्हा जातीवाद्यांनी छळले आम्हा तेव्हा जातीवाद्यांनी छळले भाई मनुवादियों से पंगा खुलेआम लिया है. इन महारों ने काटने का काम किया है. महारों ने काटने का काम किया है. मनुवादियों से पंगा खुलेआम लिया है. मनुवादियों से पंगा खुलेआम लिया है.
महारों ने काटने का काम किया है। हेलो किराने वाले भैया भैया आज तुम ज्यादा कमाएंगे नहीं, जरा सा तुम बंद करे तो हमारे जो दर्शक है वो बैठेंगे, हमारे टाइगर बैठेंगे, हमारे बहन भैया खड़े हैं वहाँ पे। तुम बंद करो और निकल जाओ, कार्यक्रम चालू है और तुम कार्यक्रम को डिस्टर्ब कर रहे हो। हम तुम्हारे साथ हैं, तुम हमारे साथ हो, योगदान दो, शांत देगा। जो बंद करो भैया जल्दी, और वहां से जो टू व्हीलर है वाघमारे भाई खास करते आणि इंग्लिश तिथं बसू नका, फक्त ते हटा, तुम्ही आमच्यासाठी बसलेले आहात हे ध्यानात ठेवा। ते टू व्हीलर जे आहे ते हटा द्या, आमच्या बहीण बाया उभ्या आहेत तशी बरं। नंतर मग किशोर कांबळे कसं आहे तुम्हाला माहित आहे योग्य। हॅलो शांततेचं सगळं असू द्या दादा, आजच्या दिवस बंद ठेवून देवा, काही विषय रोजच कमावून राहिले तुम्ही। शनि वालों से पंगा खुलेआम दिया है, मनुवादियों से पंगा खुलेआम दिया है। इन महारों ने काटने का काम किया है। साउंड बढ़ा दो भाई, ढोलक तबला। भाई एवढे दुःख सहन केले आम्ही, सावली पडली तरी विंटाळ व्हायचा, चुकून मंदिराची पायरी चढली तरी एकदा विंटाळ व्हायचा, परंतु तीच आग मनात घेऊन तो 500 महार घेऊन तो सिद्धना रणात उतरला। आणि मग इकडे 500 आणि तिकडे किती? क्या बात है, क्या जोश है मेरी माता बहिणा। बोला ना, फुकटचं खाऊ आता थकला काही हप्ते तर येऊन राहिले तुम्हाला व्हावा 1500 रुपये। बोलाचा 28 किती होते आणि इकडे किती होते? पण आता काय माहित एवढा लाचार कसा झाला हा महार हे समजत नाही। मनुवाद्याचे पाय साडू लाचार झाला का? किती होते? 500 वर्षे मागचे झोपले का? 28,000 आणि हे फक्त 500 म्हणजे किती भयंकर रूप असून या 500 मारायचं। तकलीफों के मारे सूत्र छाती में सड़े थे, तकलीफों के मारे सूत्र छाती में सड़े थे, और ये बदले की भावना से जुड़े थे। तकलीफों के मारे सूत्र छाती में सड़े थे, तकलीफों के मारे सूत्र छाती में सड़े थे, और ये बदले की भावना से शुरू में जुड़े थे। हिमालय किरीस का सुनेगा गाना? ले बेटा कितने थे? फुकट ऐकू नका जरा, इसको बोलते ओरिजिनल। क्या बात है, या ओरिजिनल महार माया काका नाव काय तुमचं? संगबालजी खंडारे। अजूनही म्हटलं त्या काळी 56 कापले माया काका, कमसे कम आता 75 तरी कापा काका। फक्त 90 साठी मटणाच्या पोटीसाठी आपलं मन विकू नका। मला माहिती आहे तुम्ही स्वाभिमानी आहे, काकासाठी जोरदार काढा। ले बेटा फिर किती? 28,000 वर्षे। तकलीफों के मारे सूत्र छाती में सड़े थे,
थे मारे शूद्र जाति में सड़े थे और ये पतीले की भावना से शेरे न जुड़े थे पतीले की भावना से शेरे न जुड़े थे और भाई 28,000 पेशवा सामने खड़े थे 28,000 पेशवा आगे खड़े थे 28,000 पेशवा सामने खड़े थे ये 500 के 500 उनके टूट ही पड़े थे हिंदी के विचारों से आबाद होना जरूरी है हिंदी के विचारों से आबाद होना जरूरी है आंखों में क्रांति की आग होना जरूरी है फकत नाम के जय भीम वालों से विजय परिवर्तन नहीं होगा अरे 1818 वाला शतनाम होना जरूरी है संतदादा वानकडे यांच्या वतीने 100 रुपये मिळाले त्यांचं म्हणणं काय शूद्र म्हणून हिणवलं आम्हाला 28,000 पेशवा आगे खड़े थे 28,000 पेशवा सामने खड़े थे ले बेटा ये 500 के 500 उन पे टूट ही पड़े थे आज सरकार किशोर मामा काही विषय नाही एन्जॉय करून राहिले करू दे त्यांना एन्जॉय करणे काही नाही बिलकुल बिलकुल किशोर मामा कांबळे यांच्या वतीनं मला इथपर्यंत बोलावलं नागपूरवरून मामासाठी जोरदार त्याला घेऊन जाऊ द्या एवढा मोठा तुम्हाला कार्यक्रम आवडून राहिला ना आता तर सुरुवात झाली अजून इसके बाद भी ऐसा खुंकार खाना सुनाओ भाऊ ठीक आहे ओके बाबा गाडी काढून घे फक्त गाडीवर चढायला लोक पडा नाही एखादं आम्हाला लढा लागते पडा लागत नाही जाईन कुमार भाई काय म्हणतात ये आज भामटे म्हणतात 2 रुपये किलो के चावल खाते बोलते ये कंट्रोल चे बीपीएल 2 किलो रुपये के चावल खाते बोलिये अरे भाड खावांनो आमच्याच मतावर राज्य करता आणि आमच्याच बापाच्या कायद्याला शिकवता का बे तुम्ही भामट्यांना चोट्यांनो तुम्ही सगळे डिस्टर्ब मत करो यार प्लीज एक बार वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष महागाव अंकुश दादा ना अंकुश भाऊ भोकरे साहेब यांच्यातर्फे 200 रुपये मिळाले धन्यवाद त्यांचं सुद्धा म्हणणं आहे भाऊ 2 रुपए किलो के चावल खाते बोले ये हरामखोर साले लेकिन उन लोगों को मेरा कहना है बाहर निकल आए तो दुश्मनों को छाटते हैं पर निकल आए तो दुश्मनों को हम छाटते हैं प्रणय सतलज की बात हम सपने में भी ना काटते हैं अरे ये 2 रुपए किलो के चावल तो छोड़ो सतलज हम भोजन दान में भी बासमती चावल बांटते हैं 28,000 पेशवा आगे खड़े थे 28,000 पेशवा सामने खड़े थे संगीता भाई ये 500 के 500 उनके टूट ही पड़े थे